ओम शांती. आज 8/8/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी मुलांना एक विशेष गुणांवरती लक्ष द्यायला सांगितलं. तो गुण आहे शांत राहणे, शांत बोलणे, शांत ऐकणे. बाबांनी आज सांगितलं, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका आणि वाईट बोलू नका. आज बाबांनी मुरलीमध्ये विशेष कर बाबांच्या संघामध्ये राहिल्यानंतर संघ दोषापासून कसे वाचतो आपण आणि मनसा सेवा केल्यानंतर आत्म्याला बळ कसं मिळतं. तसेच बाबांनी आज मुरलीमध्ये काही सूक्ष्म धारणा सांगितलेल्या आहेत. कर्माचं खातं चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, शांत राहण्याचा स्वभाव चांगला आहे. शांत स्वभावाचे सर्वांनाच खूप खूप गोड वाटतात. फालतू बोलण्यापेक्षा न बोलणे चांगले. प्रश्न आहे आजचा, कोणत्या मुलांना सर्वजण प्रेम करतात? स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा खूप चांगलं साधन कोणतं आहे? उत्तर, जे सर्वांची खूप आठवणीने प्रेमाने सेवा करतात त्यांना सर्वच जण प्रेम करतात. तुम्हाला कधीच सेवेचा अहंकार नाही आला पाहिजे. बाबाद्वारे जी कस्तुरी मिळाली आहे ना, ती दुसऱ्यांना द्यायची आहे. ज्ञानाला कस्तुरी म्हटलेलं आहे. सर्वांना शिवबाबाची आठवण करून द्यायची आहे. या आठवणीच्या यात्रेने तुम्ही खूप खूप सुरक्षित राहाल. आठवणीच्या यात्रेने सुरक्षित राहाल. जितके आठवणीत राहणार तितकी खुशी, आनंद होईल आणि मॅनर्स अर्थात व्यवहार, वागणे आपोआपच सुधारत जाईल. ओम शांती. आज बाबांनी आत्मिक पिता आत्म्यांना समजावून सांगण्यासाठी आलेले आहे आणि बाबा रोज रोज समजावून सांगतात. आपल्या सर्व मुलांना समजावून सांगून सांगून श्रेष्ठ बनवतात. हा अभ्यास खूप सोपा आहे, परंतु बाबांच्या म्हणण्यानुसार चाललं पाहिजे. स्थूल अभ्यास व सूक्ष्म अभ्यास असे दोन प्रकार आज बाबांनी सांगितलेले आहेत. स्थूल अभ्यास आणि सूक्ष्म अभ्यास यावरती बाबांनी खूप सुंदर विश्लेषण केलं. बाबा आले आहेत पवित्र बनवण्यासाठी आणि सोबत शिकवण्यासाठी सुद्धा. फक्त बनवत नाहीत, तर शिकवतात कसं बनायचं. दिवसेंदिवस शांतीकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून जसे मोठे लोक असतात, मोठ्या पदावरती असतात, रॉयल लोक खूप कमी बोलतात आणि हळू बोलतात. बाबा म्हणतात तुम्ही देवता बनत आहात. तुम्हाला टॉकी मधून सायलेन्स मध्ये जायचं आहे. आवाजाच्या दुनियेमध्ये आहोत, परंतु आता सायलेन्स मध्ये जायचं आहे. शांतीधाम सायलेन्स धाम आहे आणि इथे पुरुषार्थामध्ये सुद्धा शांत पुरुषार्थ करत असताना आपल्या स्वभाव संस्काराला, व्यवहाराला, चित्तवृत्तीला, डोळ्यांना शांत बनवायचे आहे. बाबा म्हणतात की जितके तुम्ही शांत राहता तितकी शांती पसरवू शकता. तुम्हाला खूप शांतीमध्ये राहायचं आहे. आपण स्वतः शांत असू तर आसपास त्या शांतीचं व्हायब्रेशन पसरेल, आभामंडल, वायुमंडल पसरेल. बाबा म्हणतात क्रोध चांगला नाही. मुलांमध्ये आता हे विकार पाहिजे नाही. काम, क्रोध आता मुलांमध्ये नकोय. म्हणून बाबांनी सांगितलं, वाईट ऐकायचं नाही, वाईट पाहायचं नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट विचारही करायचे नाही. वाईट गोष्टींचा आता किनारा करायचा आहे, सोडून द्यायचा आहे. कुणी जर आवाज करत असेल तर तुम्ही शांत राहा. बाबांनी आज श्रीमत सांगितली, तुम्ही शांत राहा. फालतू बोलण्यापेक्षा न बोलणे चांगले. बाबा म्हणतात तुम्ही खरे खरे पैगंबर आहात.
बाबांचा संदेश देणारे संदेश वाहक आहात. सर्वांवरती कृपा करा. त्यामुळे बोलवरती विशेष अटेन्शन द्यायला सांगितलं बाबांनी. चांगलं बोलायचंय, गोड बोलायचंय, व्यर्थामध्ये जायचं नाही, फालतू बिलकुलही बोलायचं नाही. फालतू बोलण्यापेक्षा न बोललेलं चांगलं, की आज बाबांनी दिलेली श्रीमत आहे. बाबा म्हटले सेवा करायची ना रुचीनी करा, मधून प्रेमाने करा, दिखाव्यासाठी नको. आठवण करून कुणी जर आपल्याला आठवण करून दिलं तर त्यांना धन्यवाद करा. बाबांची आठवण जर कोणी करून देतं तर त्यांना धन्यवाद करा आणि स्वतःचे कॅरेक्टर सुधारा. व्यवहार, बोलचाल, चालचलन सुधारायचे. पुढे बाबा सांगतात योग बलाने संपूर्ण पवित्र बनता येतं आणि जे योग बलाने पवित्र बनतात ते चमकतात. त्यांची विशेष चमक आहे. अविनाशी ज्ञानरत्नांची लॉटरी मिळालेली आहे. तर किती आनंदात राहायला पाहिजे, किती खुशी व्हायला पाहिजे. बाबा मुलांना आशीर्वाद खूप जन्म जगा असा देतात. म्हणजे अकाली मृत्यू नाही. बाबाजवळ आलात तर स्वर्गवासी बनण्यासाठी आला आहात. बाबा पत्रात पण गोड गोड मुलांना असं लिहितात. खूप दिवसापासून दूर झालेल्या मुलांप्रती असं लिहितात ना. तर बाबा म्हणतात आता बाबा येऊन भेटले, बाबा आपल्याला स्वर्गवासी बनवितात, तर बाबांकडून पूर्ण वारसा हक्क घ्यायला पाहिजे ना. भक्तीमध्ये सुद्धा म्हणतात हर हर महादेव, कारण दुःख हरणारा सर्वांचा देवांचाही देव निराकार शिवबाबाच आहेत. पुढे बाबा म्हणतात आपले कर्माचे खाते पहा, ठीक आहे का. जसे व्यापारी रोज रात्री आपला हिशोब काढतात, किती फायदा झाला, किती नुकसान झालं, तसं तुम्ही सुद्धा रोज आपलं कर्माचं खातं पहा. बाबा म्हणतात या सृष्टीवर खूप कचरा झाला आहे. व्यर्थाचा कचरा, विकारांचा कचरा, त्यामुळेच याला नरक म्हटलेला आहे. मग आता या परिवर्तनासाठी, नरकाचं परिवर्तन स्वर्गमध्ये करण्यासाठी तुम्ही मुले मदतगार आहात. सेवा करणारे फळही चांगलेच प्राप्त करतात. ज्ञानरत्नांनी झोळी भरायची आहे आणि अनेकांना ते दान करायचं आहे. कधीही वेळ वाया घालवायचा नाही. बाबांनी खूप सुंदर याचं विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. वेळ वाया घालवायचा नाही. आत्मअभिमानी बना, खरे खरे अंतर्मुखी बना. स्वतःची चेकिंग करायची आहे, अंतर्मुखी बनायचं आहे. शरीर निर्वाहार्थ कर्म भले करा, आपली रचना पण सांभाळा. रचना अर्थात मुले ज्यांना आपण रचलं त्यांनाही तुम्ही सांभाळा, पण त्यांच्यामध्ये मोह ममत्व ठेवू नका. ममत्व काढा. ममता एक बाबामध्ये ठेवा. ममत्व जर ठेवायचंच आहे तर एक बाबामध्ये ठेवा. बाबा म्हणतात ज्ञानाचं मध्ये अंतःकरणामध्ये मंथन करा. विचारांचं मंथन, ज्ञानाचं चिंतन करा. विद्यार्थ्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान चालतं, बुद्धीमध्ये ज्ञानाचा चिंतन मंथन चालतं, तसं इथे सुद्धा अभ्यास आहे. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढे लास्ट पॉइंट बाबा सांगतात शेवटी, तुम्ही आठवणीमध्ये राहता हीच सर्वात मोठी मदत आहे. बाबांना आपण कोणती मदत करतो? पवित्रतेची आणि आठवणीची. बाबा म्हणतात अलफ आणि बे, एक ईश्वराला आठवण करा आणि सतयुगाच्या बादशाहीला आठवण करा. आणखीन काहीही बुद्धीमध्ये नकोय. या सर्व गोष्टीचं विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची, आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचं आहे आत्मिक मुलांची, आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम मुद्दा,
बाबांच्या आठवणीने आपला वेळ सफल अर्थात आबाद करायचा आहे. अमूल्य वेळ आता वाया घालवायचा नाही. दुसरा पॉइंट आहे, पुरुषार्थ करून अंतर्मुखी अर्थात आत्मअभिमानी बनून राहायचं आहे. आता आम्ही देवांपेक्षाही श्रेष्ठ ब्राह्मण आहोत. आता बाबाद्वारे अविनाशी ज्ञानरत्नांची लॉटरी मिळाली आहे. ज्ञानाने फुल बनलात तर चेहरा सदैव आनंदाने फुलेल. आत आनंदाने गदगद व्हाल. त्यामुळे ज्ञानाने फुल राहायचं आहे, चिंतन मंथन करायचं आहे. आजचं वरदान, मनसा सेवाद्वारे महादानी बनणारे, प्रत्येक विचाराची सिद्धी प्राप्त करणारे मास्टर सर्वशक्तिवान भव. जे मुले मनसाद्वारे शक्तीचे दान करतात त्यांना मास्टर सर्वशक्तिवानचे वरदान आपोआपच मिळते. कारण मनसाद्वारे शक्तीचे दान देण्यामुळे विचारांमध्ये इतकी शक्ती जमा होते की प्रत्येक विचाराची सिद्धी मिळायला लागते, सफलता मिळायला लागते. ते आपल्या विचारांना जिथे पाहिजे तिथे 1 सेकंदात टिकवू शकतात. ते आपल्या विचारांवर विजय प्राप्त करतात. म्हणून चंचल विचारांच्या व्यक्तीसही ते थोड्या वेळापुरते का होईना शांत बनवू शकतात. म्हणून मास्टर सर्वशक्तिवान ही स्मृती ठेवायची आहे आणि मनसाद्वारे महादानी बनून सफलता प्राप्त करायची आहे. आजचा सुविचार, निरंतर एक बाबांच्या संघामध्ये राहा तर संघ दोषापासून आपोआपच वाचून राहाल. संघ दोषापासून वाचाल, सुरक्षित राहाल. एक बाबाच्या संघ मध्ये राहायचंय. आजचा अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजा समाप्त करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. कोणतेही विकर्म वा व्यर्थ कर्म जर वारंवार होत असेल तर त्याचे कारण आहे, नेहमी साथीदाराला सोबत ठेवत नाहीयेत. साथीदार बाबा आहे ना, किंवा सोबतीचा अनुभव करत नाहीयेत. जसे शिवशक्तीला 1 सेकंदच लागला असुरांचा संहार करण्यासाठी, तसं कंबाईंड स्वरूपाच्या स्मृतीने आपल्या आसुरी स्वभावास, अपवित्र विचारास 1 सेकंदामध्येही संहार करता आला पाहिजे. पण स्मृती कोणती? बाबा माझ्या सोबत आहे, सर्वशक्तिवान साथीदार आहे. ही स्मृती आपल्याला अपवित्रतेला संपवण्यासाठी मदत करते. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलं आहे. स्वभावाला शांत बनवायचं आहे, वाईट ऐकायचं नाही, वाईट पाहायचं नाही, वाईट चिंतन करायचं नाही. अभ्यास खूप सोपा आहे पण तो निरंतर करायचा आहे. आपल्या स्वतःला श्रेष्ठ बनवण्यासाठी स्वतःच्या विचारांवरती लक्ष ठेवायचं आहे. मनसाद्वारे महादानी बनून सर्वांना शक्तीचं दान करायचं आहे. ओम शांती.